नमस्कार मैत्रिणींनो. आपल्या दिवसाची सुरुवात होते ना, ती होते किचनमधून, नाही का? प्रत्येकाचीच, तुमची आणि माझी, सगळ्यांचीच. म्हणजे आपण झोपेतून उठलो ना का पहिले आपल्या मनात प्रश्न येतो की बाबा आता किचनमध्ये जाऊन आता नाश्त्याला काय बनवायचं आहे, दुपारी जेवणाला काय बनवायचं आहे, सगळंच असतं नाही का? सकाळी उठायचं, आवरायचं, चहा ठेवायचा, नाश्ता बनवायचा, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्याच घरात आहे. त्याच्यामुळे आज डोक्यात विचार आला ना की बाबा आज साधं आणि सोपं असं काहीतरी बनवायचं, कारण खूप कंटाळा आला होता आज. आणि मला नेहमीच कंटाळा येतो आता ही कामं करण्याचा. सकाळपासून ते रात्रीपर्यंत किचन किचन किचन, त्याच्याबरोबर दुसरी काही कामं सगळेच करणे, नाही का? किचनमध्ये हे ना आपला पूर्ण दिवस जात असतो. पूर्ण जातो म्हणजे सकाळी उठलं की किचन, दुपारी किचन, संध्याकाळ किचन, रात्र किचन. पूर्ण दिवस आपला किचनमध्ये जरी जात असला ना तरी दुसरी कामं पण त्याच्या जोडीला आपल्याला करावं लागतात. असं नाही की आपण नुसतं किचनच सांभाळणार आहे आणि दुसरी कामं आपोआप होणार आहे, असं पण नसतं. आता दुसरी कामं म्हणजे आपले कपडे धुणे, ते आवरणे, लादी पुसणे, सगळे A to Z कितीतरी कामं असतात. आणि मग आज जेवणामध्ये बनवली होती खिचडी. आता खिचडी पण एकदम साधी आणि सोपी, मस्त तेच आपले जे बेसिक मसाले ते टाकून. आता खिचडी असा प्रकार आहे जो प्रत्येक घरात बनतो पण आणि सगळ्यांना आवडतो पण. आता खूप जण आहे ज्यांना आवडत पण नाही, खरं सांगायचं तर, किंवा नाही आवडत काहींना. काहीच जण तर भात पण खात नाही. आणि मला भात म्हणजे भात नाही असं कधी होणार नाही. मला भात खाल्ल्याशिवाय अजिबात होत नाही. त्याच्यामुळे मला खिचडी पण आवडते आणि खूप आवडते, की असं नाही की आवडणार नाही, नाही का? पण ते म्हणतात ना प्रत्येकाची आवड वेगळी ना, त्याच्यात आपण काही करू शकत नाही. आता काही जण तर मी असे बघितले आहेत ना की बाबा त्यांना भातसुद्धा आवडत नाही, मग तर खिचडी खूप दूरचा विषय. हां, खिचडी आवडत असेल आणि भात खात नाही असं मी काही पाहिलेले नाही अजूनपर्यंत तरी नाही. आता काहींना फक्त पोळीच लागते जेवणामध्ये, पोळी दे, भाकर दे, काही पण, पण भात नको असं असतं काहींचं. आणि माझं उलटं आहे की बाबा ठीक आहे, पोळी नाही आहे ना चालेल, हां पण भाकर आवडते मला. भाकर मस्तच लागते, त्याच्यामुळे भाकर आवडते. आणि खिचडीबरोबर सगळं असलं ना, पापड आहे, कोशिंबीर आहे किंवा काय, तर मग मस्त लागते, मजा येते खायला. आणि ती पण गरम, एक तर गरम गरम, नाहीतर मग शिळी झालेली. शिळी म्हणजे कसं, रात्री जर केली ना आपण तर ती दुसऱ्या दिवशी खाऊ शकतो आपण. अशी खिचडी मला आवडते. अशी मध्ये नाही की बाबा बनवून ठेवली आपण आणि ती 2 तासांनी खायची, तशी नाही आवडत. मग रात्री बनवली आणि आपण सकाळी गरम करतो ना, तशी खिचडी मला खूप आवडते मग. आणि खरंच ना, आपला दिवस जसं चालू होतो आहे ना, की बाबा सकाळ जशी चालू झाली तसं डोक्यामध्ये हे प्रश्न यायला सुरुवात होऊन जाते. आणि कितीही प्रश्न आले ना डोक्यामध्ये की आज काय बनवायचं आहे, तरी घरासाठी आणि ह्या लोकांसाठी काहीतरी बनवावंच लागतं. आणि ते लगेच सुचतं मग त्यावेळेला. आपण किती पण विचार केला ना की बाबा हे करू ते करू, काही जमत नाही. शेवटी जे बनवायचं आहे ना ते होणारच आहे. जसं म्हणतो ना आपण, जे नशिबात आहे ते होणार आहे, तसे ह्या गोष्टी आहेत. जे बनवायचं आहे किंवा जे बनणार आहे तेच बनणार आहे, दुसरं काहीही बनत नाही. मग झटकेपट खिचडी असू द्या, डाळ भात असू द्या किंवा दुसरी अजून भाजी पोळी, बरोबर आहे की नाही?